घारी गोरी घारी गोरी घारी गोरी व्हिडिओ नको बनवूस तू, चोरी चोरी लपून छपून व्हिडिओस तू बनवू नको, खोटी खोटी आसव त्यात गाळू नको, 50 करणार कट मी तुझे फालतू ॲक्टिंगचे. घारी गोरी घारी गोरी घारी गोरी व्हिडिओ नको बनवूस तू, चोरी चोरी. नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर सर्वात आधी तुम्हाला होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. होळी रे होळी, पुरणाची पोळी, DBS वाल्यांच्या चाबोत बंदुकीची गोळी. तर तुम्हाला तर कळलंच असेल की आजचं पॉडकास्ट कोणावर असणार आहे. माहिती आहे मला, मी काल त्याच्यावरती एक शॉर्ट व्हिडिओ पण पोस्ट केला होता, पण बरंच काही आहे ह्याच्याबद्दल बोलण्यासारखं. आणि आज मला पुरणपोळीचा पण मी घाट घातला आहे, तर त्याच्यामुळे मला क्विक पॉडकास्ट बनवायचं होतं. जास्त वेळ नव्हता माझ्याकडे, कारण तुम्हाला माहिती आहे की पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे किती वेळ लागतो. आणि आपलं काय बाबा DBS वाल्यांसारखं नाही की एकदम साडी बिडी नेसून नट्टापट्टा करून चापून चोपून, आपल्याला दुसरी पण कामं असतात. इथे सुट्टी नाही आहे आणि आधीच माझी एक आठवडाभराची सुट्टी झाली, त्याच्यामुळे वर्कलोड पण आहे आणि या सगळ्या गोष्टी सगळ्या पायलअप झालेल्या आहेत. त्याच्यामुळे म्हटलं आज घारी से बेटर कौन हो सकता है, आज तर घारीचाच नंबर लावूया, म्हणून मी आज घारीचाच नंबर लावला आहे. तर आता सुरू कुठून करू ग घारे. सो हॅलो हाय नमस्ते, मी दिवानी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या या यूट्यूब ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे इंडियन मॉमिन. घारीची पोस्ट बघितली का? 50 किलो मेकअप थापून केले नुसतं, पांढरं पीठ. बहुतेक बोंबलेला हिच्याकडे बघूनच पिठाच्या गिरणीची आठवण होत असावी. तर काय पोस्ट टाकलंय आणि त्याच्यामध्ये काय लिहिलंय तर मत्सर वगैरे. मत्सर तुझा कोणाला काय वाटतं ग बाई? तुझा कशाला कोणाला मत्सर वाटेल? तुझी आहे का, तू त्या लायकीची आहेस का? किंवा तुझा कोणाला काही मत्सर बित्सर वाटावा? हिला ना जास्तच अहंकार झालाय, अहंकार. आणि हिचा अहंकार आहे ना आता लवकरच सगळा ढेपाळणार आहे. इतकं ना माणसाने माजू नये, म्हणतात ना उतू नये मातू नये, तसं आहे हिचं. जास्तच आजकाल उडायला लागलं आणि हिला असं वाटतं की बापरे माझ्यासारखी तर कोणच नाही, माझ्यासारखी मीच, माझ्या शेटांची राणी. हो ना शेटन. आणि शेटन पण इतका मिंधा झालाय, इतका मिंधा झालाय, म्हणजे लिटरली स्टेप बाय स्टेप, व्लॉग बाय व्लॉग, दिवसांदिवस, जसे दिवसागणिक दिवस जात आहेत, प्रत्येकीचं जसं जसं मी व्हिडिओमध्ये बघत जाते तसं तसं माझं त्याच्याबद्दल असलेलं मत बदलत चाललेलं आहे. लिटरली म्हणजे काय होतं असं तू, काय झालं असं तू, अरे असा कसा शेटण्या वाया गेला असं तू. त्या मुद्द्यावरती डिटेलमध्ये मी नंतर डिस्कस करणारच आहे. तर आता सुरू करूया. पहिले आधी माझं तर जसं मी ऐकलं की ऑपरेशन करावं लागणार आहे, सर्जरी करावी लागणार आहे, तशी माझ्या पायाखालची जमीनच सरकली. हे हिचं क्लिकबेट होतं. म्हणजे अगदीच क्लिकबेट नाही म्हणता येणार, पण जे असतं ना पूर्वीच्या म्हणजे सास बहू सिरियल, पूर्वीच्या काय आता पण हिंदी सिरियल्समध्ये वगैरे, आता पण बघत नाही ती गोष्ट वेगळी, पण ज्या बघायचं आणि तेव्हा ते असायचं ना कमोलिकाच्या ह्याच्यामध्ये वगैरे असं, तसा एक असा ढडण 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 तसावाला काहीतरी असा सीन होता. माझ्या पायाखालची जमीनच सरकली, जमीनच सरकली, जमीनच सरकली. उफ, एडिटिंग स्किल्स ह्याला म्हणतात मंडळी, की कसं आपण एकदम होशमध्ये एडिटिंग करतो. पॅशन आहे बाई, मग पॅशनेटली एडिटिंग झालंच पाहिजे. कुठला मुद्दा असा प्रॉमिनंटली एकदम स्टार्टिंगला इंट्रोलाच ठेवायचा. इंट्रो बघूनच कळतं ना माणसाचा पुढचा व्हिडिओ बघायचा की नाही बघायचा. म्हणून मग इंट्रोच असा एकदम असा सनसनाटी बबलाबू इंट्रो द्यायचा. हे घारीला बरोबर माहिती आहे, त्याच्यामुळे घारीने आधीच ती लाईन इंट्रोमध्ये टाकून दिली. नंतर म्हणे की मला आता बोलतानाच भरून येतंय, आताही मला बोलताना ते भरून येतंय. का भाई, म्हणजे मी डोळे चोळून चोळून असं परत, इवन मी माझे आपले चष्म्याचे लेन्सेस पण साफ केले पूर्ण. त्याचं जे मिळतं ना क्लीनर, त्या क्लिन्झरने पूर्ण स्प्रे करून वगैरे परत परत बघितलं. कुठे तर असा लवलेश दिसत नाही आहे, नुसतं हसतानाच दिसते, अशी स्माईल होती फेसवर. कारण का असा तो एक आनंद होता की आता इतक्याच दिवसांनी टाकणार आहे आणि हा माझा प्लॅन एकदम फुल सक्सेस होणार आहे, हा कॉन्फिडन्स होता तिच्या चेहऱ्यावरती आणि ती घमंड होती. आणि आता बघा मी तुमचा कसा तोत्या काढते आणि मस्त दनादन व्ह्यूज कसे मी ग्रॅप करते. तर ते कुठेच मला असं काही गदगदून येतंय, भरतंय. म्हणजे ते नंतर मध्ये थोड्या वेळानंतर बोलून झाल्यानंतर थोडं ते आणलं जबरदस्ती, ते थोडं बिल्टअप करण्यात आलं. ते थोडेसे अश्रू गाळले मगरमच्छचे, घारीगोरीने, मांजरीने, घुबडीने, पण ते तेवढ्या पुरतंच होतं.
बाकी तर घरी एकदम हेअर वगैरे सेट करून आणि एकदम मिनिमल मेकअप, तिच्या मानाने मिनिमल असा मेकअप करून बसली होती. आणि मग तिने बोलायला सुरू केलं आणि मग मी पण रीड बिटवीन द लाईन्स करायला सुरू केलं ॲज युजल. तर घारी म्हणाली की असं झालं, मग त्या दिवशी असा दिवस होता आणि मग त्या दिवशी असं असं झालं. आणि मी म्हटलं की याबाबत आता तुम्हाला काहीही कम्युनिटी पोस्टवर बोलण्यापेक्षा मी म्हणलं की आपण एक छानसा व्हिडिओज बनवूया. छानसा म्हणजे एक असा व्यवस्थित डिटेल्ड व्हिडिओज बनवूया. छोटासा असेल व्हिडिओ, छोटासा मिनटा 20 मिनटाचा आहे तरी, पण छोटासा मी तुम्हाला एक्सप्लेनच करेन. कारण का कम्युनिटी वगैरे टाकणं म्हणजे कसं असतं ना, त्याचे काही पैसे वगैरे मिळत नाही ना, आणि मग ते कसं लोकांना तंगवत ठेवता येत नाही ना. म्हणून मी कम्युनिटी पण असं विचार करून टाकली. म्हणजे मला ती हे काही ताकदच नव्हती, काही सुचतच नव्हतं. पण तरी पण मला हे सुचलं की आपल्याला ना थोडंसं असं ट्विस्ट करून टाकायला पाहिजे. म्हणून मला अर्जंट काम असं मी टाकलं. जेव्हा मी सिम्पली टाकू शकत होती की माझ्या मुलीची तब्येत थोडी खराब असल्यामुळे किंवा काहीतरी घरामध्ये इमर्जन्सी झाल्यामुळे मी नाही टाकू शकत. अर्जंटच्या ऐवजी मला इमर्जन्सी लिहायचं होतं. पण जसं की मी तुम्हाला म्हणलं की माझं डोकंच चालत नव्हतं, तर मी अर्जंट लिहून टाकलं. बाकी तर मी आजच्या व्हिडिओमध्ये इंग्लिश बोलणारच आहे, तर तुम्हाला कळेलच की मला किती इंग्लिश येतं. तसं इंग्लिशचा माझा प्रॉब्लेम नाही आहे, मला माहिती आहे अर्जंट आणि काय म्हणतात त्याला ते इमर्जन्सीमधला फरक मला माहिती आहे. पण तेव्हा माझं डोकं चालत नव्हतं ना, म्हणून तुम्ही समजून घ्या मंडळी थोडं की मला अर्जंट नाही म्हणायचं होतं, मला इमर्जन्सी म्हणायचं होतं. पण मी चुकून अर्जंट टाकलं. तर सगळा फॉल्ट तुमचाच आहे. कारण तुम्हाला ना कळतच नाही की काय सिच्युएशन असते माणसाची, कुठल्या सिच्युएशनमध्ये मी ती पोस्ट टाकली आहे. खरं तर मी त्या पोस्ट टाकण्याच्या पण तयारीत नव्हते, माझी मनस्थिती ती पण नव्हती, तरी पण मी पोस्ट टाकली. म्हणजे एवढं हे माझं पॅशन आहे ना, तर त्या पॅशनमुळे मी ही पोस्ट टाकली. पण लोकांनी मला असं म्हणायला सुरू केलं की काय तुझं अर्जंट काम वगैरे असं. म्हणजे हे चुकीचं आहे ना. एनिवेज मला त्याच्याबद्दल काही म्हणायचंच नाही आहे, कारण का जसं लोक जे विचार करायचे ते त्यांना करू दे. एनिवेज सो मग असं झालं, तर मी ते टाकलं पोस्ट. आणि मग नंतर मला माहिती नव्हतं ना की किती दिवस लागणार आहेत. आणि इथे कसं असतं, अमेरिकेमध्ये कसं असतं की इकडे ना आपल्यासारखं नसतं. म्हणजे पटकन असं उठलं आणि डॉक्टरकडे गेलं. एकतर मला माझं काम एकटीला अजिबात होत नाही. कुठलंही काम सांगितलं तर मला शेटनची हेल्प लागतेच. आता ती हेल्प मागण्यामागे 2 कारणं आहेत. एकतर मला शूट करायला कोणतरी लागतं, कारण का मी जर स्वतः शूट करत बसले तर मग चिवकडे लक्ष कोण देणार ना. आणि मग चिवकडे लक्ष मीच देणार. तर मी जेव्हा तिच्याकडे लक्ष देते हे दाखवणारं पण कोणतरी पाहिजे ना. त्यासाठी मग मी शेटनला, कारण हा जो आहे ना भाऊ माझा, तो काही कामाचा नाही आहे. म्हणजे तसा ठीक आहे, आता त्याचा तसा उपयोग झाला तर आता कधी नाही ते मी त्याची तारीफ करते की थँक्यू म्हणून, थँक्यू तो होता म्हणून. नाहीतर मग मला ना चौर्याला पण घेऊन फिरावं लागलं असतं. पण तो होता म्हणून चौर्याला मी घरी त्याच्या जीवावर ठेवू शकले. तर तो चौर्याला सांभाळत होता, त्याच्यामुळे त्याला पण घेऊन जाऊ शकत नव्हती. मग राहिलं कोण? शेटना. तर शेटनांना मी बोलवलं, पण ॲक्च्युली त्यांच्या ऑफिसमध्ये इतकं काम आहे ना, इतकं काम आहे की मग मी त्यांना असं सांगून नाही बोलवलं की तुम्ही माझं शूट करायला या. मी त्यांना ना डायरेक्ट चिवची खबर सांगितली, कारण ते इतके सेन्सिटिव्ह आहेत. मला माहिती आहे की ते लगेच धावत पळत येतील. मग ते आल्यानंतर मग मी त्यांना सांगितलं आता आलातच आहात तर थोडं माझं शूट पण घ्या त्या निमित्ताने. तर आता त्यांनी माझं शूट का घेतलं किंवा त्यांना काही असं काही वाटलं नाही का त्याच्यामध्ये वावगं, आता अगेन हा प्रश्न उपस्थित होतोच. सो मंडळी हेच मी म्हणत होती की तुम्ही बघितलंच असेल की जेव्हा ती प्रॅम घेऊन जेव्हा ती टुवर्ड्स हॉस्पिटल जात होती, किंवा गाडीमध्ये ती करत होती शूट, पण प्रॅममध्ये, किंवा जेव्हा ती तिच्याजवळ गेली, नंतर जेव्हा ती शुद्धीत आली आणि ते सगळं सीन आणि ते ड्रॅमॅटिक तिने क्लिप टाकली, तर ते सगळे शेटनने हे केलं आहे, शूट केलेलं आहे ऑफकोर्स. कारण ती फ्रेममध्ये आहे म्हटल्यावर शेटनच शूट करणार. तर ते कसं, कारण कालपर्यंत तर आपण म्हणत होतो की एक पॅरेंट तरी सेन्सिटिव्ह आहे आणि एक पॅरेंटला खरोखर जेन्युइनली कन्सर्न वाटत होतं आणि दुसरीला नुसतं आपलं शूट आणि ह्याच्यामध्येच त्याचंच पडलं होतं. तर तसं नाही आहे मंडळी. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर दोघंही तितकेच इन्वॉल्व आहेत. आता ह्याच्यामागे शेटनची 2 कारणं असू शकतात. एक तर ह्याच्यातनं पैसा मिळतो, त्याला पण माहिती आहे की हे सगळं करून पैसा मिळणार आहे आणि हे सगळं आपली बायको पैशासाठीच करते.
तर ठीक आहे, पैसा तर पैसा, तिच्या जे काही गरजा आहेत, तिच्या जे काही ड्रीम्स आहेत बॅग्स घेण्याचे, ते त्याच्यातनं जर पूर्ण होत असतील, माझ्या डोक्यावर बसणार नसेल तर घेऊ दे. आणि दुसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे ही बाई तुम्ही बघितलंच असेल की वेळोवेळी भावावर कशी तणतण करत असते, चिडत असते. त्याच्यानंतर ते त्यांच्या फ्रेंड्सकडे वगैरे गेलेले आणि जेव्हा ते शेटन जेव्हा मुलांचे टॅबलेट्स विसरला तिकडे, तेव्हा पण तिने एक ट्रेन मिस झाली म्हणून ती ट्रेन अगदी शेवटची ट्रेन असल्यासारखा तिथे थैथयाट केला आणि कशी बोलत होती. त्यावरून हिला तमाशे करण्याची सवय आहे आणि ती सिच्युएशन तमाशा करण्यासारखी नव्हती. आणि जर हिला अडवलं असतं किंवा हिला म्हटलं असतं की मी नाही करणार, जे की तो बोलू शकत होता, बी अ मॅन शेटन, म्हणजे खरंच ती पण तुला तर आम्ही एक चांगला माणूस समजत होतो आणि तू काय निघालास. तू पण तुझ्या मुलीच्या ज्या सिच्युएशनला तू मिंट करायला तू पण हातभार लावतोयस तिला, विच इज रिअली सॅड. कोणतरी असतं तर म्हटलं असतं की बाबा मला खरंच खूप काम होतं, मी माझ्या मुलीसाठी आलो आहे, ना की तुला शूट करायला इथे आलो आहे. पण कुठेतरी हा पैशाचा जोर दिसतोय किंवा हिची कटकट कुठेतरी नको म्हणून ते करण्यात आलं आहे. ह्या दोन्ही गोष्टी आहेत ज्यामुळे तो हिला सपोर्ट करतो या सगळ्या फालतूगिरीमध्ये. सो ऑल इन ऑल त्याला पण तोंड नाही आहे, त्याला पण कणा नाही आहे. ही डझंट हॅव गट्स टू स्पीक हिज माइंड, स्पीक व्हॉट ही फील्स. आणि लिटरली त्याचं म्हणजे अक्षरशः मुस्कटदाबी आहे घरामध्ये. त्याला कोणी व्हॅल्यू देत नाही, फक्त कमवून आणायचं एवढंच त्याचं काय ते आहे. आणि बाकी तर हुशारी हिचीच चालते. ऑल इन ऑल ते आपण आता ह्याच्यावरनं, ह्या सिच्युएशनवरनं ते स्पष्टच झालेलं आहे. आणि ही जे बोलत होती ना की बिंग जजमेंटल आणि पीपल बी जजमेंटल अबाउट अदर्स आणि त्यांना कळतच नाही काय लिहावं, सो थिंक ट्वाईस बिफोर यू राईट और से समथिंग. तर जे आपण दुसऱ्यांना बोलतो ना, ते स्वतः आधी आपण किती अनुकरण करतो त्या गोष्टीचं, किती आपण आचरणात आणतो ते आधी स्वतः पाहावं. इतकं असताना तर तू ती कम्युनिटी टाकण्याच्या आधी 10 वेळा विचार केला असतास, आपण काय टाकतोय, आपण काय लिहायला पाहिजे, बरोबर फ्रेमिंग झालं आहे का. आणि नाही ना, तुझी मनस्थिती नव्हती ना, तर जेव्हा तू पूर्ण शांत झाली असतीस, जेव्हा तुला वाटलं असतं की हां बरोबर आहे, तर 2, 4, 5 दिवसांनंतर तू दुसरी कम्युनिटी पण टाकू शकली असती. त्याच्यामुळे ही कारणं तर तू देऊच नको की बाबा मी मनस्थितीत नव्हते आणि मग मी त्यावेळेला जे सुचलं ते केलं, ब्ला ब्ला ब्ला. तर बाकी तुला सगळं सुचत होतं, सगळं काही तुम्हाला दोघांनाही सुचत होतं. इनफॅक्ट शूट करायचं सुचत होतं, नंतर हा व्हिडिओ टाकायचा आहे या गोष्टी सुचत होत्या. त्यासाठी आपल्याला काही क्लिप्स लागतील आणि त्या सिलेक्टिव्ह क्लिप्स आपण घ्याव्यात. कुठल्या सिच्युएशनवर आपल्याला जास्त मिंट करता येईल ते बरोबर तुम्ही हेरून, तेवढं तुमचं डोकं चालत होतं. आणि एक कम्युनिटी टाकण्याचं डोकं नाही चालत होतं. व्हॉट अ जोकर. आणि काम हे काम असतं. आता शेटन जेव्हा असा हा इन्सिडेंट झाला तर तो त्या दिवशी तर इमर्जन्सीमध्ये आला, बट त्याच्यानंतर ते घरीच होते का, तो गेला ना, ऑफिसला गेला ना. म्हणजे इथे तुम्हाला कोणी विचारायला नाही आहे किंवा यू आर नॉट आन्सरेबल. स्वतःच्या मनाप्रमाणे तुम्ही आपल्या मनमर्जीचे राजे होता. वेरॅज तुम्ही खरं सबस्क्रायबर्सना आन्सरेबल आहात, पण तुम्ही कधी त्यांना स्वतःला जेव्हा गरज असते तेव्हा एकदम कन्सिडरेट होतात, पण जेव्हा तुम्हाला गरज नसते तेव्हा अरेरावी करता. तेव्हा अगदी म्हणजे मला टाकायचं तर मी टाकेन, मी काही ते डेली सोप नाही चालू केला वगैरे. हा तुझा ॲटिट्यूड आहे ना, तो ना स्वतःच्या खिशात ठेवायचा, नाहीतर आपटायला वेळ लागणार नाही. ज्या लोकांनी तुला चढवलं ना तेच लोक तुला आपटवल्याशिवाय राहणार नाही. आणि ही काळ्या दगडावरची रेख आहे, हे लक्षात ठेव घारे. आणि तुझ्या बाबतीत असं का झालं, कारण तुझी हिस्ट्री राहिली आहे की तू एक नंबरची आळशी आहेस. 25 तारखेचा व्लॉग तुला 26 तारखेला टाकता नाही आला आणि 26 तारखेचा व्लॉग तुला लगेच इमिडिएटली 25 तारखेचा व्लॉग अपलोड केल्यानंतर 15 दिवसानंतर पण टाकता नाही आला. याचा अर्थ कळतं की तू किती चतुर आहेस, किती जास्त लोंबडी चलाक आहेस आणि किती म्हणजे भ्रष्टबुद्धी आहे तुझी, किती आतल्या गाठीची आहेस तू. तर त्याच्यामुळे तुझ्याबद्दल तर असंच होणार. ते लांडगा आला रे आलाची गोष्ट आहे ना, तीच घडली आहे तुझ्या बाबतीत. हे तुझं असं झालं ना की ह्यावेळेला सिरियस सिच्युएशन होऊन सुद्धा लोकांनी ॲज युज्युअल, कारण हिचं हेच असणार, ही अशीच आहे, हे लोकांनी तुला गृहीतच धरलं आहे. तर स्वतःकडे बघ की आपण असं काही केलं आहे का की लोक आपल्यालाच असं म्हणतात. कारण का जर दुसरं तुझ्या जागी कोणी दुसऱ्या DBSची असती तर कदाचित लोकांनी एकदम इझिली जजमेंट पास केलं नसतं.
एक्सेप्ट मावशी, कारण मावशी आजकाल बाबा ती एक धंदेवाली बिझनेस वुमन झाली. हां, म्हणजे उद्योगधंदेवाली, चला हा शब्द वापरते, उद्योगधंदेवाली बाई झाली आहे ना. तर त्याच्यामुळे लोक आता तिला तसं समजू लागले आहेत की ही बिझी म्हणजे ही कुठेतरी उद्योगधंद्याला लागली असणार. तसं तुझं झालं आहे की ही बिझी म्हणजे ही आरामच करत असणार, आळसटली असणार, नाहीतर मग आजारी पडली असेल, सर्दी पडसं झालं असेल. आता येईल माझा आवाज तुम्हाला थोडा वेगळा वाटेल, मला थोडीशी सर्दी झाली असं काहीतरी करशील, हे लोकांना एक्सपेक्टेड होतं, पण झालं काहीतरी वेगळंच. तर आता तरी सुधर. हां, थोडं तरी जरा सेल्फ रिअलायझेशन होऊ दे. मी स्वतःच काहीतरी म्हणजे तिच्याबरोबर नादाला लागली आहे ते तर आम्हाला माहितीच आहे, गाववाली, पण इतकी पण नादाला लागू नको. तिच्याबरोबर तू पण डुबशील, आणि तू आहेसच डुबण्यासारखे म्हणा. कसलं काय पॅशन, कसलं पॅशन, हे माझं पॅशन आहे म्हणे, हे पॅशन आहे असं असतं फडतूस. पॅशन काय असतं माहिती आहे ना, माहिती आहे की नाही माहिती? तुला तर चांगलंच माहिती आहे. तुझं पॅशन होतं ना US काही न करता येणं, हे तुझं पॅशन होतं. आणि ते पॅशन तेव्हा कसं काय तू फॉलो केलंस, किती सर्च मारला, किती गोष्टी, किती लोकांना नकार दिले, किती वेळ वाट बघितली, त्याला म्हणतात पॅशन. समझ रहे हो ना? घरी घरी हमको पता है सब, तुम क्या करती हो चोरी. हे जे काही तू चालवलंयस ना, ह्याला पॅशन नाही म्हणत, ह्याला म्हणतात थिल्लरपणा, लोकांच्या इमोशन्सचा फायदा घेणं. उगाचच असे खोटे नाटे असे थंबनेलमध्ये बघितलं कसं एकदम गरीबासारखं तोंड बिन हात बीत जोडून, आणि आतमध्ये बघितलं कशी एकदम तोरा. एकदमच असा ॲटिट्यूड आला आहे, आणि काय एकदम म्हणजे मी करेन, मला असं बोलले, मला तसं बोलले. गं बाई, म्हणजे ना पूर्ण व्हिडिओमध्ये 1 सेकंड पण सिम्पथी नाही वाटली गं मला, तुझी स्पेशली. त्या मुलीची तर वाटली बिचारी, तिचं काय नाही, आणि कसले आईबाप मिळाले असं वाटलं मला, की एवढं असं दुखतंय, एवढं सगळं आपलं मूल पेनमध्ये आहे, आणि आपल्या मुलाला म्हणजे असं कोणाला ना, एखादं म्हातारा माणूस असेल आणि ते पण आजारी असेल किंवा बेडवर असेल वगैरे, त्यांनाही आवडत नाही शूट केलेलं, कोणालाच नाही आवडत आपल्या अशा हतबल परिस्थितीत आपल्याला शूट केलेलं. त्या मुलांना बोलता येत नाही म्हणून तुम्ही त्यांच्या मजबुरीचा फायदा उचलता. म्हणजे ह्याच्यापेक्षा किती ना खालच्या दर्जाचे पॅरेंट असू शकतात, कोण असू शकतं असं. तिचं शूट घेण्याआधी तुम्ही तिला विचारलं होतं, कन्सिडर केलं होतं की तिला चालेल का नाही चालेल, की इफ शी इज ओके टू फेस कॅमेरा, की तिला असं दाखवलेलं, असं हतबल परिस्थितीत दाखवलेलं तिला आवडेल का, हे तुम्ही विचारलं होतं? नाही. इससे तो पैसा आहे का, नंतर कधी काही बोलली तर आपण बोलू की इससे एवढं कमवून मी हे घेतलं होतं, ते घेतलं होतं. आणि तसं तर घारीगोरी कोणाची नाही आहे, जे काही कमवते स्वतःवरच उडवते. आता तर बघा ना कसं त्याला काय बनवलं आहे भावला त्याच्या बड्डेला, आणि स्वतः काय बनली आहे. आणि काय तर म्हणे इतके दिवस मला फिल्मिंग नाही जमलं, एडिटिंग नाही जमलं, आणि काही करायला. अरे तुला कधी जमतं? तुला नॉर्मल दिवसामध्ये नाही जमत, जेव्हा तुझं डेली रुटीन जे आहे ते पण तुला नाही दाखवता आहेत रेग्युलर बेसिसवर, तर तुला आता काय जमणार आहे? म्हणजे ते तुला वेगळं सांगायची गरजच नाही आहे. ते तुमचे ना हो पायल बा, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. तेच लोक तुला म्हणत होते, तर तुला झोंबलं. म्हणजे तू म्हणते काय ते वेगळं होतं का, आणि लोकांनी म्हटलं तर ते वेगळं होतं का? नाही, तुलाही याची जाणीव आहे की तू आपल्याकडनं काही होत नाही, तर बस कर ना, काशा गुंडाळ तुझा नाही होत तर. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा काहीतरी असं दाखवायचं असतं, आपलं फ्लॉन्ट करायचं असतं, तेव्हा अमेरिकेत असं असतं, आम्ही असं लक्झरी लाईफ जगतो, आमचं लाईफ असं लक्झरीस आहे, तेव्हा अमेरिका एकदम द ग्रेट. आणि जेव्हा कन्व्हिनियंटली जेव्हा आपल्याला सिम्पथी गेन करायची असते, तेव्हा अमेरिकेमध्ये हे नसतं. जसं इंडियामध्ये तसं असतं, तसं इथे अजिबातच असं नसतं. तुम्हाला तर माहितीच आहे की इथे अपॉइंटमेंट्स मिळत नाहीत. अरे पण ER आहेत ना तिथे. ER म्हणजे काय, क्लिनिक्स, किंवा जेव्हा इमर्जन्सी होते तेव्हा ER त्याच्यासाठीच असतात ना, तेव्हाच आपण ERमध्ये घेऊन जातो ना. ते आहे. अजून काय पाहिजे तुम्हाला? अपॉइंटमेंट्स कशासाठी असतात? जे क्रॉनिक इलनेस असतात किंवा ज्यांचे फॉलोअप्स असतात त्याच्यासाठी वेल इन ॲडव्हान्स्ड अपॉइंटमेंट घेतल्या जातात. आता हे जे अशा गोष्टी आहेत, सर्दी पडसाला तुमच्याकडे छोटे मोठे क्लिनिक्स आहेत, इमर्जन्सी झाली तर ERs आहेत, तर तिथे तुम्हाला आहे ना ती फॅसिलिटी. प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक एक नेमून दिलेली फॅसिलिटी आहे. तर कशाला उगाच स्क्रिप्ट करायचं? आणि ह्याच्यामध्ये प्रश्नच कुठे येतो अपॉइंटमेंट? आता कोण पडलं धडलं त्याचं कसं वेल इन ॲडव्हान्स अपॉइंटमेंट घेणार? इंडियामध्ये तरी कसं घेणार? इंडियामध्ये पण एमर्जन्सीमध्येच घेऊन जातात, क्लिनिकमध्येच घेऊन जातात.
काहीतरी उगाचच नावं ठेवायचं आणि काहीतरी उगाचच आपल्याला आपण कसं इकडे टफ देतोय आणि कसं आपण एकटं बॅटल लढतोय हे दाखवण्याचं हे आव आणायचा. इतकं म्हणजे काही फालतूगिरी. आणि तुमच्या इच्छेने, तुम्ही स्वतःच्या इच्छेने गेला ना, तुझं पॅशन होतं ना, म्हणून शोधून हेरून गेलीस ना एवढे 50 मुलांना नकार देऊन. मग आता का रडते? तेव्हा काहीतरी विचार करूनच गेली असशील ना. आणि इतकंच आहे तर अजूनही वेळ गेलेली नाही आहे. इतकंच जर तुम्हाला इंडिया द ग्रेट वाटतं ना, तर गो बॅक. अरे आपलाच देश आहे, एकदम होल हार्टेडली वेलकम करतील तुम्हाला. कशाला तुम्ही मग तिथे राहताय? एवढंच जर तुम्हाला त्रास होतोय तर तिथल्या गोष्टींचा. आणि इतकंच जर नातेवाईक वाटतं ना, नातेवाईक असते तर इथे असं तसं, तर मग बोलवून घे ना, सासू सासऱ्यांना बोलवून घे तुझ्या. का नाही बोलवून घेत? ते येतील ना, नाहीतरी ते पण तिथे एकटेच आहेत. तुला सतत एवढी आठवण येते ना, एवढं हे वाटतं की फक्त आईचीच आठवण येते. नाही ना, आईला आईचा मुलगा बोलवून घेईल, तू तुझ्या सासू सासऱ्यांना बोलवून घे एवढे तर. पण नाही, मग उगाचच बोलू नकोस घारे. समजलं ना? तू किती शहाणे आणि किती काय आहे ना, सगळ्या दुनियाला माहिती आहे. जास्त ॲक्टिंग करण्याची काही गरज नाही आहे. आणि इथे प्रायव्हसी जपतात. पेशंटचं नाव पण नाही घेत, एक नंबर दिलेला असतो, फक्त तो नंबर ते लोक पुकारतात आणि मग त्याच्यावरून आपल्याला समजतं. आणि एवढं, आणि इथे असं शूट करायला, फारसं फिल्म करायला अलाउड नाही आहे, कारण का दुसऱ्यांची प्रायव्हसी असते, बाकीचे लोक पण असतात. तर इथे खूप हे आहे, स्ट्रिक्ट आहे. अगं मग तू कशाला करते ग टवळे? कशाला करते फालतूचे धंदे? कुठे पोटाकडे वगैरे कॅमेरा घेऊन शूट वगैरे. मला तर असं वाटतं ना, एकदा अशी पकडली गेली पाहिजे ना, आणि जितके म्हणजे जो रेव्हेन्यू पण नसेल येत ना त्या व्हिडिओचा, इतका फाईन बसला पाहिजे. म्हणजे डोळे उघडतील त्या शेटण्याचे पण आणि हिचे पण. हिचं तर जाऊच दे, ते शेटण्याचे उघडणं जरुरी आहे. काहीतरी शिकव. नुसता देखणा दिवा आणून ना रिकामा येतो. तेल घाल जरा त्याच्यामध्ये. गंज लागलाय तिच्या बुद्धीला. एक दिवशी अशी गोत्यात आणेल ना शेटण्या, आई वडिलांचं थोडं तरी ठेव. कसं आणि कुठल्या परिस्थितीतनं तुला तिथे पर्यंत पोचवलंय. ही आली आयत्यावर कोयता फिरवायला. आणि सगळं इतकं ड्रामॅटिक. आम्ही जेव्हा फोन आला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं, तर आम्ही आधी शांत बसलो आणि मग आम्ही डिसिजन घेतला की आपल्याला हे करावंच लागेल. आणि मग आम्ही ठरवलं की तिचं अख्खं आयुष्य आहे. अरे काय डिसिजन घेतला? तुमच्याकडे ऑप्शन आहे का? जर डिस्लोकेट झालं आहे तर ऑब्व्हियसली ते फिक्स तर करावंच लागेल ना. याच्यामध्ये डिसिजन घेण्याचं काय आहे? तुम्हाला चॉईस दिला आहे का की बाबा काय तिला आयुष्यभर तसंच ठेवणार, काय करणार? काय दुसरा ऑल्टरनेटिव्ह काय आहे ते पण सांग ना. कसला डिसिजन घेतला मूर्ख बाई? सो एनिवेज, मला वाटतं आपण इनफ बोललो आहोत आणि जितकं बोलू तितकं कमी आहे पूर्ण या सिनारिओवर. आणि मला असं वाटतं की आपण सतत त्या ह्याच्यावरती बोलून त्या मुलीला उगाचच काही हे नको व्हायला. तिला लवकर बरं होऊ दे. आणि आय रिअली फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट आय जेन्युइनली विश हर अ स्पीडी रिकव्हरी. पण या बाईला ना नक्कीच एकदा हिला ना हिच्या खरंच जे काही वागली आहे ना ते कुठे भोगेल, कुठे फेडेल ना, हिला कळू दे बाबा. सो मूविंग ऑन टू नेक्स्ट टॉपिक की ते केक आणि बड्डे आणि हे ते. तर ते काल तर आपण शॉर्टमध्ये थोडंसं बोललोच. आणि एक व्हिडिओ तर पूर्ण तो केक बनवण्यातच काढला ह्याने, एकदम नॉट इंटरेस्टेड व्हिडिओ. आणि त्या व्हिडिओला काहीच व्ह्यूज नव्हते आले आणि काही खास हे नव्हतं, कारण लोक पण कंटाळली होती काय बोरिंग आणि बघायचं, म्हणून लोकांनी काही फारसा व्ह्यू नाही दिला. आणि त्याच्यामध्येच हिने एक अनाउन्समेंट केली होती की नेक्स्ट एकदम भारी असणार आहे आणि खूप सरप्राईज असणार आहे आणि मी कधीच असं केलं नाही आणि तुम्हाला पण खूप आवडेल आणि व्हेरी मच एक्सायटेड आणि तुम्ही पण बघा, उद्या टाकेन. आणि महिने तो व्हिडिओ टाकलाच नाही. त्याचं कारण हे होतं की त्या केकच्या व्हिडिओला काही विशेष व्ह्यूज आले नाहीत. मग आता वसुलायचे असतील तर लगेच टाकून उपयोग नाही. आणि आता हे घारीला ही नॅक समजलेली आहे, पण हे पण आता जास्त दिवस टिकणार नाही आहे, कारण लोक पण थोड्या वेळाने समजून चुकतात की यांचं काय टॅक्टिक आहे आणि कसं आपल्याला उल्लू बनवतात. तर त्याच्यामुळे आता घारी हे करण्याचा प्रयत्न करते की थोडंसं असं उत्सुकता ताणून धरली आणि व्हिडिओ सोडला की मग एकदम लोक तुटून पडतात आणि व्ह्यूज मिळतात. काही बाबतीत होतं आता ते इमर्जन्सी वगैरे त्या गोष्टीच्या बाबतीत झालं. पण घारे, परत तुझा लांडगा ना असा बघ, तुझ्या लांडग्याच्या ना डुंगूवरच रट्टे पडणार आहे बघ तू. आणि ते सरप्राईज तर माय गॉड, म्हणजे खोदा पहाड निकला चूहा पण कोणासाठी तरी सरप्राईज असू शकतं, पण हे नाही बाबा. म्हणजे याचा खोदा पहाड आणि निकला भुसा, कुछ भी नाही, मट्टी खाली खोकला असा पहाड आहे हा. अरे काय टाकलं तर काय, पाकळ्या टाकल्यानंतर त्याच पाकळ्या उचलून डेकोरेशन म्हणून केकच्या आजूबाजूला टेबलवर घातल्या.
ए देवा, काय ग घारे, काय ग किती चिंदी. आणि त्याच्या बड्डेला त्याला कसं काय भावला बनवला ग, काय ते कलर कॉम्बिनेशन, तूच नटलीस. हां, तुझा बड्डे की त्याचा बड्डे, ज्याचा बड्डे त्या दिवशी तरी त्याला उत्सव मूर्तीला थोडंसं काहीतरी असं स्पेशल अटेन्शन द्यायचं. ह्याच्यामध्ये पण हिने पण गिफ्ट पण हिनेच घेतलं आणि वर सांगते आज मी पहिल्यांदा वापरते. तू काय दिलं त्याला? गुलाबाच्या पाकळ्या. आणि लास्ट टाईमचं म्हणशील ना तर ते तर व्हॅलेंटाईनचं गिफ्ट होतं ना. मग आता काय आताचं गिफ्ट कुठे? आता पण देणं बनत आहे. प्रत्येक वेळेला स्वतः कशी वसूलतेस ग. हां, मग समोरच्याला काय नाही द्यायचं. आणि त्या दिवशी पण त्याला कसं काय बनवायचं, काय ते कॉम्बिनेशन तूच सांगितलं. त्याच्यापेक्षा तर तो टी शर्ट आणि जीन्समध्येच चांगला दिसत होता. काय ते ब्ल्यू शर्ट ते सुद्धा प्रिंटेड आणि त्याच्यावरती ब्ल्यू जीन्स, ब्लॅक बेल्ट आणि ब्लॅक ब्लेझर. काय कॉम्बिनेशन होतं ते. आणि स्वतः एकदम नट्टापट्टा त्यांच्या आवडीचा ड्रेस घातलाय मी. आणि बाय द वे ते सरप्राईजमध्ये हे असं वाटत होतं काहीच सरप्राईज नाही आहे, ते एकदम स्क्रिप्टेड होतं. आणि मुद्दामून त्या शेटनला विचारून तुम्हाला माहिती होतं का तुम्हाला? अरे त्याच्या आधी तर 2 मिनटं ते चिववरच पाकळ्या पडत होत्या, तर त्याने बघितलं तर त्याच्यामध्ये त्याला माहिती नसणार का आता माझ्यावर पाकळ्या पडणार आहेत ते. त्याला देवाने डोळे नाही दिलेत का? आणि तो पण असा चोमू आहे ना, बोलतो नाही आय नेवर एक्सपेक्टेड, म्हणजे मला माहितीच नव्हतं. आणि त्यात तो आपला भावड्या तो तर एकदम सॉलिडच है. म्हणजे घर में रोस्टर है इनको तो कभी कभी मेरी जरूरत ही नहीं है ऐसा मेरे को लगता है. मस्त रोस्ट करतो एकदम मस्त. आला आणि बोलतो हे काय ह्याच्यामध्ये काय उगाच काय काहीतरी येतं तू नेहमीच करते म्हणे. मस्त लास्ट टाइम पण तो मस्त बोललेला. हां, शेटण्याच्या बोलण्याने. शेटन कमी बोलतात, शेटन कमी नाही, शेटन बोलतच नाही. घारीला ना खरं तर कोणतरी असा मिळायला पाहिजे होता. हा शेटण्या मिळाला. शेटण्या असा असला असताना एकदम हजरजबाबी तर मस्त मज्जा चालली असती, बरोबर लाईनवर राहिली असती एक घारी. मुलांना पण एकदम स्क्रिप्ट आणि रिहर्सल वगैरे करून घेते वाटतं की 1 by 1. म्हणजे जिसका जब भी नाम लूंगी तभी आना है. गडबड करायची नाही. मी माझं दाखव असं नाही करायचं. सबको चान्स मिलेगा. कद्दू कटेगा, केक कटेगा, सब में बटेगा असं आहे तिचं. तर त्याच्यामुळे मग ती जेव्हा लुक्स दाखवत असते ना तेव्हा कोणी काही गडबड करत नाही. जेव्हा चिवचा लुक दाखवत असते तेव्हा चौर्य मागे टंगळमंगळ करत आपल्या टर्नची वाट बघत असतो. त्याच्यामुळे तसा नाही तर लहान मुलं कशी नॅचरली असे लगेच येतात ना, माझं पण बघा मी कसा दिसतोय. तर ते नाही, प्रॉपर एकदम रिहर्स करून घेतलेलं असतं की तुझा टर्न आल्यावरती तू येतोपर्यंत तिथे टाइमपास करायचा. घारे काय ग बाई, त्या मुलांना पण तसं शिकवते ग. आणि व्हॉट अबाउट दॅट केक कटिंग. म्हणजे केक पूर्ण कट करून झाल्यानंतर एकमेकांना खिलवून वगैरे पण झाल्यानंतर एक्स्ट्रा केक जेव्हा डिस्ट्रीब्यूट होत होता तेव्हा हिला अचानक आठवलं, अरे आपल्याला तर थोडंसं तर हे करायलाच पाहिजे ना, थोडं असं आपण कसं आदर्श आहोत आणि कसं आपलं संस्कारी आहोत ते दाखवण्याची संधी कशी सोडू मी. म्हणून अचानक एकदम आपण आधी घरी फोन, 1 मिनिट थांबता का, आपण आधी घरी फोन करूया का. अरे आता कसला, आता झाला ना, जर करायचाच होता, जर तुम्ही मला सांगा मंडळी ज्याला फॅमिलीबरोबर केक कट करायचा आहे किंवा ज्याला, आणि ज्या पद्धतीने शेटनचे एक्सप्रेशन होते एकदम त्याला शॉक होता तो. कदाचित तो ऑलरेडी त्याच्या फॅमिलीशी बोलून वगैरे झालं असेल आणि आता हे काय नवीन कॅमेरासमोर दाखवायला, तर ही वॉज नॉट एक्सपेक्टिंग दॅट. तर त्याच्यामुळे त्याचे पण एक्सप्रेशन एकदम शॉकिंग होते. म्हणजे त्याला सरप्राईज होतं, ॲक्च्युली ते सरप्राईज होतं हिच्या तोंडून असं काहीतरी निघणं. आता तो रेग्युलर आपलं चाललेलं त्याचं. तर ही मध्येच म्हणजे अर्धा केक खाऊन पिऊन झाल्यानंतर म्हणते की आपण आपल्या फॅमिलीबरोबर केक कटूया का. अरे केक काटायचाच होता, फॅमिलीला इन्व्हॉल्व करायचंच होतं, तर मग पहिलेच पूर्ण सेटअप वगैरे लावून व्हिडिओ कॉल करूनच तेव्हाच कट करायचा होता ना. हा काय प्रकार आहे. ए नोटंकी बंद कर, समजली का. किती खोटं वागते आणि आय एम शुअर त्याच्यानंतर कोणाला फोन वगैरे लावला की नाही लावला ते ह्यांना माहिती आणि परमेश्वराला माहिती. आणि परमेश्वर बघतोय, कोणी नाही बघत ना तरी तो बघतोय, त्याच्यापासून काहीही लपून राहिलेलं नाही, लक्षात ठेव घारे. त्याच्यामुळे ना जे दुसऱ्यांना सांगतेस ना ते तू स्वतः कर आणि स्वतः शिक. नाहीतर हे जसं एकसाथ आलंय ना तसं एकसाथ जायला पण वेळ लागत नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. आणि मग ते रेस्टॉरंट आणि ॲज युजल 1 महिना आधीच आम्ही बुकिंग केलं आणि मग त्याला खूप वेल इन ॲडव्हान्स करावं लागतं आणि मग मी केलं. हे सगळं हिचं नेहमीचीच नाटकं आहेत. आणि राहिला प्रश्न जाता जाता हिच्या भावाचं, तर बस एकच गोष्ट नेहमी मला खटकते की कधीच कुठल्याही वेळी त्याला असं एकदाही वाटत नाही की आपण काहीतरी दिलं पाहिजे किंवा आपण काहीतरी आपल्याकडनं छोटी मोठी फुल ना फुलाची पाकळी काहीतरी करायला पाहिजे. हां, काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे.
नाही म्हटलं तरी यार तू फुकटचा राहतोय, खातोय, पितोय सगळं काही. त्या माणसाने तुला तिथे लिटरली म्हणजे एक सहारा दिला आहे. जेव्हा की आता तुझं सगळं एज्युकेशन वगैरे कंप्लीट झालं आहे, हे झाल्यानंतर मुलंही आपल्या शेल्टरमधनं बाहेर पडतात, स्वतःची मुलं. तू तर तिथेच अडून बसला आहे, पण तरीही तुला असं नाही वाटत कधी की त्या व्यक्तीला काहीतरी तरी द्यावं, एखादं छोटं मोठं. लास्ट टाईम पण तो फोन घेतला, आज काहीतरी कमाई वगैरे तुझी कधी झाली फर्स्ट कमाईतनं, छोटं काहीतरी छोटं मोठं तरी काहीतरी तरी त्याला द्यायचं. तर एक वॉलेटच दिलं असतं भाई. तू एवढं तर तू कमवतोसच ना, एवढं तर तुझं आयफोन घेण्याचं जर तुझं हे आहे. ऑफकोर्स प्रत्येकाला आपलं एक ड्रीम असतं, आपल्याला पण हवं असं वाटतं आणि स्वतःच्या कमाईतनं घेण्याचा आनंद वेगळा असतो. पण ठीक आहे, त्याच्यातनं एक छोटीशी अमाऊंट असं काहीतरी तर त्या माणसाला पण बरं वाटेल. म्हणजे खरंच यार, या भावा बहिणींनी ह्यांच्या आईवडिलांनी त्या शेटण्याची काय किंमत ठेवली आहे. म्हणजे ठीक आहे, तो असेल दिलदार, त्याला नसेल काहीतरी एक्सपेक्टेशन कोणाकडनं काही, बट स्टील तुम्हाला स्वतःला वाटलं पाहिजे ना, स्वतःला ती जाणीव असली पाहिजे. रिअली सॅड. असो, आपल्याला काय, जसं सगळं फ्रेंड्स बोलतात ना, किती काय बोलून झाल्यानंतर बोलायचं आपल्याला काय, करू दे काय करायचं ते, की फरक पैंदा है इसमें तेरा घाटा मेरा कुछ नहीं जाता. तसं आपण बोलायचं आणि सोडून द्यायचं. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा. हॅपी होळी टू ऑल्स वन्स अगेन. होळीच्या खूप 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 शुभेच्छा.